perform inspection of cam lobe, camshaft journals and bearings and cam lobe lift. सर्वांना नमस्कार. माझे नाव मयूर आहे आणि मी तुम्हाला या सर्व अभ्यासामध्ये मार्गदर्शन करीन. या प्रात्यक्षिकात आपण कॅमशाफ्टचे जर्नल, बेअर, कॅम लोबची उंची आणि एंड प्लेसाठी कसे तपासायचे ते शिकणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल कॅमशाफ्टची झीज तपासण्यास, कॅमशाफ्ट क्लिअरन्स तपासण्यास, आवश्यक टूल्स आणि साधने, प्रशिक्षणार्थी टूल किट 1 नग, आउटसाइड मायक्रोमीटर 1 नग, फिलर गेज 1 नग, चुंबकीय बेससह डायल गेज, आवश्यक उपकरणे आणि सुटे भाग, डिझेल इंजिन, आवश्यक साहित्य, क्लीनिंग सॉल्व्हेंट 1 नग, सुती कापड, ल्यूब ऑइल. प्रथम आपण कॅमशाफ्ट आणि त्याची महत्त्वाची भूमिका जाणून घेऊ. कॅमशाफ्ट हा तुलनेने मूलभूत घटक आहे. रॉडची एक साधी लांबी किंवा शाफ्ट ज्याच्या बाजूने आकाराचे लोब असतात. आधुनिक अंतर्गत ज्वलन इंजिनमध्ये ते सामान्यतः सिलेंडर बँकांच्या वर स्थित असतात, जेथे ते व्हॉल्व्ह नियंत्रित करण्यासाठी कार्य करतात. शाफ्टचे हलणारे तुकडे कॅम्स आहेत. कॅम त्याच्या सर्वात सोप्या व्याख्येनुसार एक यांत्रिक दुवा आहे जो फिरत्या गतीला रेखीय गतीमध्ये रूपांतरित करतो किंवा उलट. कॅमशाफ्टवरील कॅम रेडियल पॅटर्नच्या गतीद्वारे हे विस्थापन साध्य करतात आणि फॉलोअर जो रोटेशनल अक्षावर लंब हलतो. कोणत्याही कॅमशाफ्टचे मुख्य भाग लोब असतात. कॅमशाफ्ट फिरत असताना पिस्टनच्या गतीने लोब्स वेळेत इनटेक आणि एक्झॉस्ट व्हॉल्व्ह उघडतात आणि बंद करतात. सिलेंडरची व्यवस्था आणि व्हॉल्व्हच्या ऑपरेशनवर अवलंबून इंजिनमध्ये कॅमशाफ्टची संख्या भिन्न असू शकते, कारण तुम्हाला प्रत्येक सिलेंडर बँकेत किमान एक कॅमशाफ्ट आवश्यक आहे. त्यांचे कॅलिब्रेशन चेंबरमध्ये प्रवेश करणाऱ्या वायू इंधन मिश्रणाचे प्रमाण अचूकपणे नियंत्रित करते आणि मागील प्रज्वलनातून खर्च केलेले एक्झॉस्ट वायू पुढील चार्जसाठी चेंबरमधून किती कार्यक्षमतेने बाहेर पडू शकतात. इंजिनवर कॅमशाफ्टची अनेक भिन्न व्यवस्था आहेत. काही सर्वात सामान्य आहेत. सिंगल ओव्हरहेड कॅम SOHC, डबल ओव्हरहेड कॅम DOHC. आता कॅम लोबची उंची तपासण्याच्या प्रक्रियेकडे जाऊया. व्ही ब्लॉक्सच्या मध्ये कॅमशाफ्ट ठेवा. कॅमच्या उंचीपर्यंत मायक्रोमीटरची हलवता येण्याजोगी थिंबल सैल करा आणि ती कॅमच्या लोब आणि बेसच्या दरम्यान घाला. रॅचेटने ते घट्ट करा आणि रॅचेटचा आवाज ऐकू येतो तेव्हा फिरणे थांबवा. वाचनांची नोंद घ्या आणि निर्मात्याच्या शिफारसीसह वाचनांची तुलना करा. त्याचप्रमाणे कॅमशाफ्ट जर्नलवर डायल गेज ठेवा आणि डायल गेजमध्ये 0 स्थान सेट करा. कॅमशाफ्ट हळूहळू फिरवा आणि डायल गेजमध्ये कोणतेही विक्षेपण लक्षात घ्या. डायल गेज डिफ्लेक्शन रीडिंग लक्षात ठेवा आणि निर्मात्याच्या शिफारशीशी तुलना करा. वाचन वास्तविक शिफारशींशी जुळत नसल्यास कॅमशाफ्ट बदला. कॅमशाफ्ट जर्नल झीज. जर्नल झीज मोजण्यासाठी प्लास्टिक गेज वापरा. कॅमशाफ्ट जर्नल्स आणि हाऊसिंग करा. सिलेंडरच्या हेडवर कॅमशाफ्ट स्थापित करा. जर्नल ऑफ कॅमशाफ्टच्या पूर्ण रुंदीवर गेजिंग प्लास्टिकचा तुकडा ठेवा. कॅमशाफ्ट हाऊसिंग स्थापित करा. निर्दिष्ट टॉर्क मिळेपर्यंत 2 किंवा 3 वेळा घट्ट करण्याचा क्रम पुनरावृत्ती करून कॅमशाफ्ट हाऊसिंग बोल्ट समान रीतीने आणि हळूहळू संख्यात्मक क्रमाने घट्ट करा. कॅमशाफ्ट फिरवू नका. हाऊसिंग काढून टाका आणि प्लास्टिकच्या लिफाफा मोजण्यासाठी स्केल वापरून त्याच्या रुंदीच्या बिंदूवर मोजणाऱ्या प्लास्टिकची रुंदी मोजा. काही इंजिन रॉकर आर्म ऐवजी टॅपेट्स आणि शिम वापरतात.
अशा परिस्थितीत टॅपेटचे नुकसान तपासा आणि टॅपेटचा बाह्य डाय आणि सिलेंडर हेड बोअरचा आकार मोजा. क्लिअरन्सची गणना करा आणि जर ते ओलांडले तर टॅपेट आणि शिम बदला. कॅमशाफ्टचा एंड प्ले तपासण्यासाठी कॅमशाफ्टला सिलेंडरच्या हेडवर ठेवा. सर्व बेअरिंग कॅप्स ठेवा आणि निर्मात्याने सांगितलेल्या योग्य क्रमाने आणि योग्य टॉर्क मूल्यासह घट्ट करा. डायल कॅमशाफ्टच्या समोर ठेवा. कॅमशाफ्टच्या समोर डायलच्या संपर्क बिंदूला स्पर्श करून 0 सेट करा. 0 सेट करताना कॅमशाफ्टला इंजिनच्या मागील दिशेने हलवा. 0 सेटिंग केल्यानंतर कॅमशाफ्ट समोरच्या दिशेने हलवा आणि डायल गेजमधील विक्षेपण तपासा. मूल्य लक्षात ठेवा आणि निर्मात्याच्या तपशिलासह तपासा. जर मूल्य शिफारस केलेल्या मूल्यापेक्षा जास्त असेल तर थ्रस्ट प्लेट बदला. आम्ही प्रात्यक्षिकाच्या शेवटी आलो आहोत. अशा प्रकारे आम्ही कॅमशाफ्टचे जर्नल वेअर, कॅम लोबची उंची आणि एंड प्ले ची तपासणी करायला शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.